इकडे भरून निवडून मस्त थप्पी लावले आणि ते येऊला का काय चादर पांघरून दिले. आणि इकडे वाकडं फेकला ते यापर्यंतच्या नरड्यात अटकतात काय सरळ खालीच नाही जाता ते वाकडं वाकडं इकडे फेकून दिला. कारण काय भरावचा हा गुक जर त्यांच्या गळ्यात अटकला ना ऑपरेशन करू नये निघो मग पाय बरं यो गळच ना त्यांच्या गळ्यात जर अटकला मग आगळ ना मासेवानी नरडी फाडून मग हा त्याच्यामुळे ते वाकडं घेता नाही त्यांचं बरोबर आहे. तर हाय मित्रांनो, आज सकाळी सूर्याची किरणा पडल्या. आज चालू बळीराम मस्के याचे दोडकं खोडायला. काल ते तडून सारखा फोन करतो. मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर ते नाही का पडेल दोडकं वाऱ्यानं उठवाय जायलो तू. आता पाहू कसं काय झाला दोडकं का हाय तसंच बळ्यावानीच लोक कसं धरला. चला जाऊ तिकडे आता. तर मित्रांनो आलू दोडक्यां काय पण ये दुसऱ्याचा तेलच खिटून इकडं बाळ्याचं. तर बाळ्याचं काय दोडकं एवढं जोरदार नाही दिसतं. कलर डाऊन व्हायला दिसतो पिवळा झाला. एक तर दोडक्याचा साऱ्या पडल्या का त्यांचा अवसानच बिघडून जातो. अजून हाय उठवितो तो पा अजून साऱ्याच उठवितो. आणि जाम रंगेला मग त्यांच्या गावची जत्रा होते काय गुलाल विलाल हा नेलंय मकर खातावून आलं मग काय भानगडे. जशी बाळ्याची तब्येत तसंच ते दोडकं लुको करता. तुमच्या गावची जत्रा होते काय तमाशा बिमाशा का वय आज आहे का यायला लागत मग जत्राला. केवढलं कापायचं कसं साईज जमतार कुडायला आमच्या ईश्वर कुठं राहिलंय. मी चालू जाळी घेऊन खोडायला. हा अंदाजानं खोडायचं. तर मित्रांनो निम्म झाला खोडून निम्म खोडायचं राहिला. आलो हे अंगून आहे बरीच दाना माऊली त्याचे ते अंगून गरू आले अंगून बास आहे ते अंगून मारले की नाही बरेच जण खोडतो. इडवर गेलं खोडीत. अशी साईज खोडायला लागते असं दोडका वाळ्याचं. चला पुढं इकडे 4-5 आहे एकखटी एक काही खोडाय नाही सगळं कवळा राहिले. आता 1-2 सरी झालं मग. हाय खोडायचं हाय खोडायचं. चला चाकू काढतो. चाकूने त्यांचा हाफ मर्डर करून टाकतो लगेच. एक हाताना फोन आणि एक हाताना कापता येईल का नाही रेषा. कापला मग हुशार आहे चाकू. कापला एखादा चांगला इकडे दोडका भरली की जाळे. तर खोडून बिडून झाला. इकडे बळीराम भरायचं काम चालू आहे.
इकडे भरून निवडून मस्त थप्पी लावले आणि ते येऊलं का काय चादर पांघरून दिले. आणि इकडे वाकडं फेकला ते यापर्यंतच्या नरड्यात अटकतात काय सरळ खालीच नाही जाता ते वाकडं वाकडं इकडे फेकून दिला. कारण काय भरावचा हा मुक जर त्यांच्या गळ्यात अटकला ना ऑपरेशन करू नये निघो मग पाय बरं यो गळच ना त्यांच्या गळ्यात जर अटकला मग आगळ ना मासेवानी नरडी फाडून मग हा त्याच्यामुळे ते वाकडं घेता नाही त्यांचं बरोबर आहे. आणि तोही हुशार आहे त्यांच्या गळ्यात त्यांना तकलीफ नको म्हणून ते वाकडं काढून फेकून देतो. नको त्यांना होऊन द्या तारास खर्च वाढायला गळ्यात अटकला तर हा चालू राम येऊ का हा तुमच्या गावात जत्रा आहे ना आलो चल.